राज्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांची सातत्याने एक वक्तव्य जी आहेत ती वादग्रस्त होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। वादग्रस्त वक्तव्यांच्या चर्चांमध्ये माणिकराव कोकाटे जे आहेत ते सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेला आलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं, कारण की त्यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य जी आहेत ती सातत्याने होताना पाहायला मिळतात। त्याच्यात अजून भर म्हणजे माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री असताना त्यांनी विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान परिषदेच्या सभागृहामध्ये बसून त्यांनी रमी खेळलेल्याचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला होता आणि त्या सगळ्या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सातत्याने होऊ घातलेली आहे, कारण की राज्याचा कृषी मंत्री जो आहे तो खरं तर संवेदनशील असला पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे। त्यामुळे संवेदनशीलपणा दाखवून कृषी मंत्र्यांनी आपला कृषी मंत्री पदाचा राजीनामा जो आहे तो दिला पाहिजे अशी विरोधकांची मागणी आहे। परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी काल नाशिकमध्ये एक पत्रकार परिषद घेतली। त्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं की मी काही विनयभंग केलाय का, मी कोणाचं काही चोरी केली आहे का, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही अशी भूमिका जी आहे ती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतलेली आहे। परंतु माणिकराव कोकाटे यांचा संपूर्ण जो ऑनलाईन रमी खेळताना जो व्हिडिओ आहे सभागृहातला, त्या सभागृहातल्या व्हिडिओवरतून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभर आंदोलनं होतात आहेत माणिकराव कोकाटे यांच्या कृषी मंत्री पदाच्या राजीनाम्याच्या संदर्भात। परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे राजीनामा का देत नाहीये असा एक सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। याच सवालाच्या पाठी अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत ते मात्र माणिकराव कोकाटेंच्या पाठीशी आहेत का असा देखील सवाल या निमित्ताने होताना पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक वरिष्ठ नेत्यांनी एक भूमिका जी आहे ती माध्यमांशी मांडलेली असल्याचं पाहायला मिळतंय। त्या वरिष्ठ नेत्याने सांगितलंय की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणं हे काही योग्य नाही। आजकाल सगळेच लोक मोबाईलमध्ये व्यस्त असतात आणि त्यामुळेच हा रमीचा प्रकार जो आहे तो त्यांच्याकडनं घडला असेल अशा पद्धतीचं जे मत आहे ते खाजगी माध्यमांशी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भात हे सगळं वक्तव्य बाहेर आल्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की माणिकराव कोकाटे यांचा खरंच राजीनामा होणार का, कारण की त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सर्वच राजकीय पक्षांकडनं आणि शेतकरी संघटनांकडनं होते, कारण की राज्याचा कृषी मंत्री हा अतिशय संवेदनशील असला पाहिजे आणि त्याच्याकडनं संवेदनशील कामं जी आहेत ती शेतकऱ्यांच्या बाबतीत झाली पाहिजे असं मत जे आहे ते व्यक्त केलं जातं। परंतु इथे मात्र राज्याच्या कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडनं विपरीत अशी काही कामं होतात आहेत का असाच सवाल या सगळ्या वक्तव्यांच्या आणि व्हायरल व्हिडिओच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय। वरून जाऊन आता माणिकराव कोकाटे यांना पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी या आपल्या राजीनाम्याच्या संदर्भात अभय दिलंय का हा देखील प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय, कारण की राजकीय क्षेत्रातल्या सगळ्याच नेते मंडळींकडनं या सगळ्या व्हिडिओच्या संदर्भात आक्षेप नोंदवला गेलेला आहे। स्वतः पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांच्याकडनं देखील माणिकराव कोकाटे यांचा जो व्हायरल व्हिडिओ जो आहे रमी खेळतानाचा व्हिडिओ सभागृहात तोही त्या संदर्भात खेद व्यक्त करण्यात आलेला आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते अर्थातच राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे भूमिका मांडतील असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। आज माणिकराव कोकाटे मुंबईत येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट जी आहे ती मंत्रालयात घेणार होते, परंतु ही भेट जी आहे ती टळलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। आज अजित पवार पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेले होते, परंतु त्यांनी देखील आपला दौरा जो आहे तो रद्द केलेला आहे आणि त्याचसोबतच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील आपला नाशिकचा दौरा जो आहे तो रद्द केलेला आहे आणि ते देखील नाशिकमध्ये थांबलेले असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच या भूमिकेवरतून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार की नाही यावरती मात्र आता सध्या प्रश्नचिन्ह आहे। परंतु या सगळ्या संदर्भात पक्षाकडनं देखील काही चाचपणी केली जाते माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात, ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं कृषी खातं जे आहे ते दुसऱ्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे वळवता येणार का या सगळ्या संदर्भात देखील चाचपणी जी आहे ती आता पक्षांतर्गत होत असल्याची माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांकडनं आपल्याला मिळते आहे। मकरंद पाटील जे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहे त्यांच्याकडनं मदत व पुनर्वसन खातं जे आहे ते माणिकराव कोकाटेंकडे येऊ शकतं आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं कृषी खातं जे आहे त्याची बदली जी आहे ती मकरंद पाटील यांच्याकडे जाऊ शकते। अर्थात राज्याचे
राज्याचे नवी कृषी मंत्री म्हणून मकरंद पाटील यांच्या नावाची चर्चा जी आहे ती सध्या जोर धरू लागलेली आहे। परंतु या सगळ्या संदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आलेली नाहीये। त्यामुळे या चर्चाच फक्त आहेत। त्यामुळे सातत्याने विरोधकांकडून आता देखील मागणी होते की कृषी मंत्री पदाचा माणिकराव कोकाटे कधी राजीनामा देणार आहे। या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो सध्या बॅकफूटवरती गेलेला असल्याचं पाहायला मिळतंय। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे आहेत ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती होते आणि लातूरमध्ये गेले असताना सुनील तटकरे यांच्यावरती छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते पत्ते फेकत एक अभिनव आंदोलनाचा प्रयत्न केला आणि हे आंदोलन झाल्यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या युवकच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाण हे देखील सामील होते आणि ही सगळे व्हिडिओ जे आहेत ते माध्यमांमध्ये व्हायरल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे खरं तर सूरज चव्हाण यांचा राजीनामा झालेला आहे का अशी देखील शंका जी आहे ती व्यक्त होताना सध्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळते। सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली आणि ते देखील माध्यमांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती अतिशय जोर धरू लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण मराठवाड्यात असेल, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांनी आपल्या कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा यासाठी संपूर्ण आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतात। काही संघटनांनी तर थेट इशारा दिलाय की माणिकराव कोकाटे यांनी जर कृषी मंत्री पदाचा जर राजीनामा दिला नाही तर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार आणि सुनील तटकरे आणि माणिकराव कोकाटे या तिघांनाही राज्यात कुठेही फिरू देणार नाही अशी भूमिका काही संघटनांनी घेतलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आत्ताचं राजकीय चित्र पाहता माणिकराव कोकाटे यांच्याकडे यांचा राजीनामा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याचसोबतच या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवरती माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं कृषी खातं हे मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे जाणार का आणि मकरंद पाटलांचं मदत व पुनर्वसन खातं जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना मिळणार का हे देखील सवाल जो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। आणि या सगळ्या संदर्भात खरं तर भाष्य जे आहे ते मुख्यमंत्री करताना पाहायला मिळतात माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात, परंतु माणिकराव कोकाटेंचा अद्यापही राजीनामा का झालेला नाही हा मात्र अनुत्तरित प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। या सगळ्या संदर्भात काही राजकीय गणितं पुढच्या काही दिवसांमध्ये आखली जाणार का, कोकाटेंचा खरंच राजीनामा होणार का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।